हे मी या ठिकाणी व्यक्त करत आहे। बदली हा एक सेवेचा भाग आहे, परंतु या सेवेमध्ये काय काय प्रसंग येतात, कसे येतात, त्याची उकल कशी होते, हा एक आठवणीचा भाग आहे। 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खैरे साहेबांनी मी ट्रॅफिक मध्ये असताना मला भरपूर मार्गदर्शन केलेले आहे। इवन इन्स्पेक्शन मध्येही, ट्रॅफिकच्या इन्स्पेक्शन मध्ये काय काय बाबी घेतल्या पाहिजे, सुधारणा केली पाहिजे, याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे। त्यानुसार त्याची पूर्तता मी केलेली आहे। साहेबांचा स्वभाव म्हणजे अगदी शांत आणि संयमी आहे। या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांना आपण चुकलो आणि किती राग आला तरी पण भाषा एकदम साधी आणि सरळ होती। अशी काही अर्वाच्य आणि अपमान करणारी त्यांची भाषा नव्हती। हा एक त्यांच्या स्वभावाचा चांगला वैशिष्ट्य आहे आणि याचा अनुभव संपूर्ण जिल्ह्याला आलेला आहे। दुसरी गोष्ट, जी पोलीस अधिकाऱ्यावर इरिगेशन होतात, आता आपला नगर जिल्हा कसा आहे हे आपल्याला माहित आहे। खरंही काम केलं, किती चांगलाही काम केला तरी पत्रकार म्हणा, मीडिया म्हणा किंवा आपले पुढारी म्हणा, हे आपल्या खिलाफ जातात असे या ठिकाणी असाच एक अनुभव आलेला आहे। सायबर गुन्हा नंबर 6/2025 मध्ये आम्ही हा गुन्हा 1,10,00,000चा होता। सरांनी मला सर्व नगर सिटीची माहिती दिलेली होती, कशा पद्धतीने राहावं लागेल, काय करावं लागेल। पण बाकीच्या जिल्ह्याचा अनुभव पाहता नगरचा अनुभव हा विशेष आहे। भविष्यात पुढे सर्व्हिसमध्ये येईल नाही तिथे जाईल तर काही सांगता येत नाही, परंतु नगरचा अनुभव हा विशेष आहे। पण त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की म्हणजे आम्ही ज्यावेळेस काम करू त्यावेळेस SP सर असतील किंवा ADC सर असतील किंवा खंबीरपणे रोडवर आमच्यासोबत उभा राहतील, कारण का बाहेर कुठे मी हे बघितलेलं नव्हतं। पण नगरचा इतिहास बघता, नगर तिथली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघता, त्यांनाही रस्त्यावर यावं लागतं, ही इथली सिच्युएशन ज्यावेळेस आम्ही बघितली तसं आम्ही स्वतःलाही ठरवलं की बाबा आता काही झालं तरी आपल्यालाही कणखरपणे राहावं लागेल। वरिष्ठ आपल्या पाठीशी आहेत, त्या पद्धतीने आम्ही तोफखान्यामध्ये राहिलो। काही इश्यू सरांपर्यंत आमचे पोचले म्हणजे आमचे जास्त करून तोफखाना पतवली तर जास्त इश्यू असायचा की कुणाला मारलं, कुणाला शिवी दिली। पण त्याच्या पुढे काही सरांनी जाऊ दिलेलं नाही की काही किती वर्ष प्रकरण जरी झालं या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत। आणि प्रत्येक ठिकाणी आमचा ठरलेला एकच पॉईंट असा आहे, सरांचा मोर्चा निघाला की सर तर यायचेच, परंतु तोफखान्यात पतवलीच्या हातून म्हणजे तेलीकुंड काही झालं तर तेलीकुंडवर लोक आहेत का नाहीत, सरांचं पहिलं लक्ष। आणि सरांचं अजून एक महत्वाचं की पोलीस प्रेझेन्स, काल आम्ही सरांना संध्याकाळी सांगितलं बंदोबस्त झाल्यानं सरांचं ते वैशिष्ट्य। आणि ज्यावेळेस आमचा ईदचा कुठलाही बंदोबस्त असेल, इथं नमाज असेल, पहिल्या वर्षी मलाही माहीत नव्हतं, कारण का फर्स्ट टाइम होतो 26 जानेवारीच्या बंदोबस्ताला मुख्यालयात काय करावं लागतं। आणि परदेश साहेबांच्या अगोदरची जी RPI होती त्यावेळेस सरांना अनुभव RPI साहेबांना सांगितलं की ते होत नव्हतं। आणि मलाही माहीत होतं 26 जानेवारी तिथं रशी लागते, आपल्या नगरचं पब्लिक पालकमंत्री साहेब बक्षीस देतात, त्या सगळे तुटून पडतात। आता पहिल्यांदा मला सांगितलं, माझी धावपळ झाली। त्यानंतर सरांनी सांगितलं की आम्ही पुढच्या नेक्स्ट टाइमला करत गेलो। आणि ईदगाहच्या बंदोबस्ताच्या वेळेस पण तसंच झालं, DSP चौकात ट्रॅफिक बंद करायचं असतं आणि बॅरिकेड, आणि सरांना बॅरिकेड काही दिसले नाही। आम्ही तर खाली चौकात उभा आणि सरांचं सुरू झालं कुठं कुठे बॅरिकेड, कुठे बॅरिकेड, कुठे मग धावपळ, मग ते बॅरिकेड। सरांचं बंदोबस्ताच्या बाबतीत एवढं लक्ष होतं की आपण काय करायला पाहिजे म्हणजे बंदोबस्त जे गोष्टी होणार आहेत त्या प्रिव्हेंट होतील। त्यामुळे सरांच्या त्या अनुभवाखाली आम्ही नगर शहरामध्ये बाकी सरांच्या मार्गदर्शन सर आमच्या सोबतच असतात कायम। बंदोबस्त जोही असेल तो सरांच्या सूचनेप्रमाणे आम्ही पार केला। आणि सरांनी कितीही बंदोबस्त फास्ट असला तर सरांचा जो मूलभूत स्वभाव आहे चिडचिड न करणे, चिडले तरी असं कुठलाही वाईट शब्द तरी वापरलेला नाही सरांनी, पण जो स्वभाव आहे त्या स्वभावात सरांनी एकदम चांगल्या पद्धतीनं आणि नगरसारखं हार्ड पोस्टिंग सरांनी एकदम आनंदात तिथं केलेलं आहे। थोडा त्रास झाला असेल त्यांना, परंतु आनंदात सरांनी केलेलं आहे। कारण का नगर साऊथमध्ये सरांना जेव्हा आम्ही बघायचं तर कुठं कर्जत, जामखेड, कुठलं संपत नाही तर पुन्हा आहे, कुठं तर दुसरीकडे विजिट त्यांच्या कंटिन्यू चालू राहतात।
सरांनी मार्गदर्शन ही कायम ज्या ज्या वेळेस त्यांनी मार्गदर्शन घ्यायचं सर अशा सिच्युएशन व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. आता सरांची MPN नाशिक इथे बदली झालेली असल्याने सरांना आज इथून आपल्यातून निरोप समारंभ भेटत आहे आणि बरोबर मी सरांची अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सरांकडून बदली झाल्यामुळे त्यांनी चार्ज घेतलेला आहे. त्यांचंही मी स्वागत करतो आणि खैरे सरांना पुढील वाटचालीसाठी आणि पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आदरणीय प्रशांत खैरे सर यांचा निरोप समारंभ तसेच आदरणीय कुलकर्णी सर यांचा स्वागत समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गे सर आणि उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व जमलेले सर्व आपले कर्मचारी आणि स्टाफ. खरं तर मी आपल्या सर्वांमध्ये लहान आहे, परंतु सरांच्या कार्यक्रमाला बोलण्यासाठी मला संधी दिली. खरं तर मी ज्यावेळेस या जिल्ह्यात आलो त्यावेळेस मी आजही एक विद्यार्थी म्हणून आलेलो आहे, एक प्रशिक्षणार्थी म्हणून आलेलो आहे आणि शिकण्यासाठी आलेलो आहे. तर ज्यावेळेस 1 फेब्रुवारीला मी जिल्ह्यात आलो, आता जवळपास 6 महिने झाले मला या जिल्ह्यात येऊन. आल्यापासून जर सर्वाधिक जास्त प्रभाव जर माझ्यावरती कोणाचा पडला असेल तर तो नक्कीच खैरे सरांचा पडलेला आहे. कारण आल्यानंतर SP सर तर मला वेळोवेळी गायडन्स करतच होते, संधी देत होते किंवा काही गोष्टी शिकवत होते. परंतु माझा जे सुरुवातीची जी 2 महिन्याची SP ऑफिसची जी अटॅचमेंट असते त्याच्यामध्ये जवळपास माझा 70% वेळ हा खैरे सरांसोबतच गेलेला. म्हणजे ऑफिसमध्ये मी जर कधी सरांच्या गेलो होतो कधी 2-2, 3-3, 4-4 तास पण बसतो. काही सरांचं जे काम असायचं त्याच्यामध्ये ते मला सहभागी करून घ्यायचे, मला शिकवायचे, सांगायचे. म्हणजे एक प्रकारे वरिष्ठाची भूमिका आणि दुसऱ्या प्रकारे एक पालकाची भूमिका. कधी माझ्याकडून चुकलं असेल म्हणजे छोटासा अनुभव जो मी कायम लक्षात ठेवला आणि नेवासेना किंवा इतर ठिकाणी काम करत असताना माझ्याही स्टाफला सांगतो की एकदा मी SP सरांच्या समोर एक मला कॉल आला आणि ऑफिसचा कॉल होता, परंतु मी जनरल आपलं जे असं ट्युनिंग असतं म्हणजे नॉर्मल जे आपण बोलतो अशा भाषेत बोलत होतो, म्हणजे आवाज तसा होता. तर मला खाली आला की सरांनी सांगितलं, संतोष वरिष्ठांकडे एकतर कॉल घ्यायचा नाही, आला तरी पण एकदम हळू आवाजात बोलायचं. म्हणजे मला भविष्यात 30 वर्ष नोकरी करायची. तर सरांनी जे काही अशा बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर ज्यावेळेस मला नेवासेला पाठवलं त्यावेळेस सरांनी सांगितलं की संतोष प्रोबेशन आहे आणि प्रोबेशन हे प्रोबेशन सारखंच करायचं आणि काम करायचं. आणि त्यांनी अगदी त्यांच्या भाषेत सांगितलं होतं की अख्खं धुवून काढ. ते मला खूप बारीक सारीक सांगायचे आणि मी म्हटलं ना जसं वरिष्ठ होते, वरिष्ठाची तर भूमिका निभवायची पण पालकाच्या भूमिकेत नेवाशाला गेल्यानंतर पण वेळोवेळी जेव्हा मला कधी वाटेल मी सरांना कॉल करायचो, विचारायचो. सर मला कधी पण कुठलीही गोष्ट एकदम मनमोकळेपणाने सांगायची. काही माझ्यावर कधी काही आलं तर ते सरळ सगळे निभवायचे. एकदा मी असंच SP ऑफिसमध्ये सर म्हणजे सांगत नाही किस्सा, पण मी म्हणजे खूप डिमोरलाइज झालो होतो. म्हणजे माझा गैरसमज होता आणि मी डिमोरलाइज झालो थोडंस. तर सरांनी मला खाली केबिन मध्ये 2 तास बसून ठेवलं, सगळं गायडन्स केलं, सगळं सांगितलं. परत मी निघालो, बाहेर आलो, परत बोलून घेतलं, बिर्याणी मागवली आणि माझ्यासोबत मागच्या ऑफिसमध्ये म्हणजे जेवण केलं. म्हणजे कदाचित मला जर सरांनी त्यावेळेस 1.5-2 तास जर सांगितलं नसतं तर माझ्यातला जो पुढे 30 वर्ष काम करणारा जो अधिकारी तो तयार झाला नसता. कारण मी त्याच क्षणाला कधी कधी वेगळ्या प्रवाहात चाललो होतो किंवा मी पोलीस खात्याबद्दल म्हणा किंवा या सगळ्या सिस्टीम बद्दल थोडा डिमोरलाइज झालो त्या क्षणाला. पण सरांनी मला जे पटवून दिलं, जे सांगितलं आणि मी ते ऐकलं आणि त्याचा मला फायदा होतो. त्यानंतर सुद्धा आदरणीय सर ज्यावेळेस SP सर आले, गार्गे सर, सरांनी एक मोठी संधी आणि जबाबदारी मला दिली. त्या संधीत सुद्धा सरांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं, शिकवलं, सांगितलं आणि पुढे जायचं. म्हणजे मी हे का सांगतोय तर मी एक प्रशिक्षणार्थीला कसं वागवलं पाहिजे किंवा कसं घडवलं पाहिजे. कारण आज कदाचित उद्या जाऊन SP सर असतील किंवा ऍडिशनल सर असतील, उद्या रिटायर होतील काही वर्षानंतर, परंतु त्यांनी घडवलेला एक विद्यार्थी किंवा एक प्रशिक्षणार्थी उद्या 30 वर्ष, 35 वर्ष, 30 वर्ष ज्यावेळेस पोलीस खात्यात राहील त्यावेळेस तो फक्त संतोष काळे म्हणून नाही तर तो खैरे सरांचा, गार्गे सरांचा आणि कुलकर्णी सरांचा विद्यार्थी म्हणून राहील. त्यामुळे नक्कीच त्यांच्या पॉलिसीज, त्यांचे विचार, त्यांची धारणा आणि त्यांची काम करण्याची पद्धत ती माझ्यामध्ये उतरली आणि ती आज मी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं नक्कीच सरांचं जे या जिल्ह्यासाठी योगदान आहे, आज खरं तर सर हा जिल्हा एक सर्वात अनुभवी अधिकारी म्हणजे अनुभवी अधिकाऱ्याला गमावतोय म्हणण्यापेक्षा परत आपण यालच, पण काही काळासाठी तरी आज आपण गैरहजर असाल आमच्यामध्ये, त्यामुळे ती एक उणीव आमच्यामध्ये राहील. परंतु मी आता बसल्या बसल्या एक विचार केला
की कदाचित आपली पोस्टिंग एक्झिक्युटिव्हला जर झाली असती तर कुठल्या तरी एका जिल्ह्याला फायदा झाला असता. परंतु माझा आता अशी धारणा झाली की आपण अकॅडमीमध्ये जाऊ, बहुसंख्य जिल्ह्यामध्ये जाणारे जे DYSP PSI असतील त्यांच्यामध्ये जो आपला प्रभाव पडेल, मला त्याची खात्री आहे की तुम्ही एका जिल्ह्याचं काहीतरी चांगलं करण्याऐवजी तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा प्रभाव तुम्ही उद्या दाखवू शकाल आणि याची मला खात्री आहे. त्यामुळं सरांना आज आपण निरोप देत असताना एवढ्याच अपेक्षा व्यक्त करेल की सर, भविष्यात आपण या जिल्ह्यात आणि या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी सुद्धा नक्की या. आणि आदरणीय कुलकर्णी सरांचा आज आम्ही स्वागत करत आहोत. खरं तर सर, जिल्ह्यात तुम्ही नवीन नाही, तसं मी निवासी असल्यामुळं माझे ऍडिशनल सर वैभव सर होते, त्यामुळं आता सरांबद्दलही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सरांचं मी खूप खूप स्वागत करतोय आणि खैरे सरांबद्दल एकच सांगतो की सरांकडे पाहिल्यानंतर मला एक 4 ओळी वाटतात की सर, आपल्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की डेडिकेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेजिनेशन, सिन्सिरिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन सिनिरिटी, व्हॅल्यूज इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॅल्युएबल, mindset is more important than the marks, efforts are more important than the result, loyalty is more important than royalty, and finally proper work is more important than the paperwork. त्यामुळं सर, आपल्याकडे पाहिल्यानंतर एक रिअल आणि प्रॅक्टिकल अधिकारी आम्हाला अनुभवायला भेटले. सर, आपल्याला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व तिन्ही वरिष्ठांचं खूप खूप मी आभार मानतो. परत संधी भेटेल की नाही माहिती नाही, परंतु माझे आता प्रशिक्षण काळ संपत आला. परंतु खैरे सर असतील आणि कुलकर्णी सर असतील आणि आता गाडगे सरांनी जी मला संधी दिली, जिल्ह्यात जे फ्रीडम दिले, जे काम करायला जी जबाबदारी दिली, ती निश्चितच मला नाही वाटत मला दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तींकडून मिळाली असती. त्यामुळं मी भाग्य समजतो की मला नगर जिल्हा पोलिसांना भेटला. ते सर आपल्या तिघांसारखी आणि ओला सरांची आठवण काढेल की असे वरिष्ठ मला भेटले. त्यामुळं माझं प्रवेशन एक चांगलं निश्चितच होत आहे. परंतु भविष्यात आपण दिलेल्या शिकवणीचा आणि आपण जे काय आमच्यामध्ये विचाराचार रुजवले त्याला सार्थक ठरवण्याचं काम आम्ही करू. आपला सरांना आपल्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. प्रिय खैरे सर यांचा निरोप समारंभ. नगर बरेचसे विषय, बरेचसे मुद्दे आपले सहकार्यांनी बोललेले, परंतु मी याच्यापूर्वी 2 डिव्हिजन गेलेले. 3ऱ्या डिव्हिजनसाठी मी इथं हजर झालो आणि हजर झाल्या पहिल्याच दिवशी सरांना भेटायला घरी गेलो होतो. सर म्हणले तू घरीच ये. घरीच गेलो आणि भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला थोड्या मार्गदर्शक सूचना दिल्या. लवकरच शिवजयंती आलेली होती आणि त्यानंतर पासून आम्ही म्हणजे कोकरे साहेबांनी बोलले ती गोष्ट आम्ही अनुभवली. साहेब स्वतः सर्व बंदोबस्तात म्हणजे बरेचशे गोष्टी पोलीस स्टेशन लेवलला ठरतात की ही असा प्रकारे बंदोबस्त करायचा, तसा करायचा. त्यातनं काही त्रुटी राहिल्या तर त्या आम्ही पूर्ण करायचो. परंतु बऱ्याच वेळा असं जाणवायचं की आम्ही सर्व तिन्ही प्रभारी अधिकारी आम्ही कंटिन्यू एकाच जवळजवळच ऑफिस आहेत आमच्या सगळ्यांचे, त्यामुळे आम्ही ते सोबतच बंदोबस्ताचं डिस्कशन्स वगैरे करतो किंवा इतरही गोष्टी. ते झाल्यानंतर परंतु त्यात बऱ्याच वेळा अशा महत्वाच्या उणीवा राहायच्या आणि ते साहेब बरोबर तेवढंच विचारायचे, तू हे केलंस का? जसं एक बॅरिगेट हा एक मुद्दा राहायचा. 26 जानेवारीचा बंदोबस्त असू द्या किंवा ईदचा बंदोबस्त असू द्या किंवा काही बंदोबस्त असे असायचे की जिथे बेलदार गल्लीत माणसं लावलेली आहेत का, तिथं माणूस प्रेझेंट आहे का, घास गल्लीमध्ये माणूस प्रेझेंट आहे का, कुठं काही असतील तर बॅनर्स काढलेले आहेत का. आणि ह्या सगळ्या ज्या अभ्यासू आणि बऱ्याच मित्र अजूनही म्हणेन की आता आम्हालाही 17 महिने झाले इथे येऊन, परंतु माझे तिन्ही प्रभारी अधिकारी माझ्यापेक्षाही जास्त गल्ली गोळसराला माहित आहेत नगर शहरामधली. ते आम्हाला आजही सांगतो त्या गल्लीत इकडे जायचं. आम्हाला रस्ता कळतो परंतु त्याचं नाव काय आहे बऱ्याच वेळा विसरून जातो आम्ही. साहेब आजही विसरत नाही. आणि त्या गोष्टी झाल्या. आणि अभ्यासोपणाच्या बाबतीत विशेष म्हणजे आम्हाला असं वाटतं की मला बऱ्याच वेळा आलेला अनुभव आहे की एखादा गुन्हा दाखल होताना त्याला कुठलं सेक्शन लागलं पाहिजे, त्यात कुठली प्रोसिजर फॉलो झाली पाहिजे, याचं म्हणजे जे अपेक्षित मार्गदर्शन ऍडिशनल एसपी सरांकडून मिळणं गरजेचं असतं बऱ्याचशा वेळेला. कारण कधी कधी प्रभारी अधिकारी नवीन असतात, कधी कधी DYSP नवीन असतात, म्हणजे कमी अनुभव असतो. आता आमचा काय 7.5 पावणे 8 वर्षाचा अनुभव, सरांचा जवळजवळ 17-18 वर्षांचा अनुभव आहे. एक मात्र पक्का आहे की कोणतीही जी गोष्ट म्हणजे कायदेशीर गोष्टीचा गायडन्स साठी आम्हाला परत वर कधी जायला लागलं नाही. म्हणजे ऍडिशनल एसपी सरांच्या पर्यंत गेले की त्यानंतर परत आणखी कुठं विचारण्याची आवश्यकता म्हणजे आली नाही कधी. अशी परिस्थिती झाली. म्हणजे इव्हन आता जो सध्या पोलिसांना सगळ्या माहिती आहे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट
हा एक उदाहरण म्हणून सांगतो. ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हा प्रकार, त्याच्याबद्दल माझ्यावर रीट पण झाली होती एक आपल्या हायकोर्टामध्ये. तर तो सरांनी बोलता बोलता मला एकदा दोनदा विषय सांगितला होता की अरे ते काहीतरी विषय झालाय म्हणजे 100% अटकेची कारणं कळवणे वगैरे वगैरे, ते तुम्ही बघून घ्या. 2-3 वेळा त्यांनी तो विषय काढला. मग ते आम्ही खोदून त्याच्यामध्ये ऑर्डर भेटली, त्या सगळ्या गोष्टी परत सर्व अधिकाऱ्यांना फॉरवर्ड केल्या. त्यातनं ती माझ्यावर झालेल्या रीटमधूनही मी सही सलामत बाहेर पडलो. तर त्याच्यामध्ये सरांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं झालं. त्यानंतर इथं बऱ्याचशा वेळेला किचकट गुन्हे घडतात. त्यानंतर एखाद्या गोष्टीत कोणी आंदोलन करत असतं, त्या आंदोलन करणारी माणसं कशी आहेत, त्यांचे स्वभाव काय आहेत, त्यांचे गुण दुर्गुण सगळ्या गोष्टी यांची इत्यंभूत माहिती साहेबांना राहायची. इथे त्यांनी आधीच काम केलेलं असल्यामुळं. आणि आणखी एक आहे, साहेबांची सुद्धा गोपनीय यंत्रणा अत्यंत चांगली आहे. म्हणजे कुठं काही जरी झालेलं असलं तरी 100% सरांपर्यंत खरी माहिती जायची की ह्याच्यामध्ये कोण वातावरण खराब करत आहे शहरात किंवा काय. आणखी एका गोष्टीचं नेहमी कौतुक वाटायचं की आमच्या सगळ्या महत्वाच्या बंदोबस्तात साहेब आमच्यासोबत हजर राहायचे. असे मग उर्वरित 3-4 डिव्हिजन म्हणजे त्यांच्याही सगळ्यांच्या महत्वाच्या बंदोबस्तात ते हजर राहायचे. मग मला काही विचार पडायचा की तुम्ही म्हणजे किती बंदोबस्त करताय नेमके. माझ्या तर जवळजवळ सगळ्याच बंदोबस्तात एखादा दुसरा छोटासा कुठला राहिला असेल तर, छोटी कुठली रॅली असेल तर, नाहीतर महत्वाच्या तर सगळ्या बंदोबस्तामध्ये आम्ही कितीतरी वेळा सांगायचं सर तुम्ही थांबू नका, तुम्ही जा. परंतु सर काही जायचे नाही. बरोबर ते 5-5:30 वाजता येणार आणि सगळं संपल्यानंतर पण रिटर्न क्राऊड वगैरे इथले जे सगळे जुने सरांचे अनुभव, त्यांच्या अभ्यासातून आलेल्या गोष्टी, बऱ्याच वेळा बंदोबस्त संपला की सगळेजण रिलॅक्स होऊन जातात. रिलॅक्स झालं की इथं जाताना 100% रिटर्न क्राऊडच गोंधळ घालतो इथं काहीतरी. याच्या पूर्वीचा इतिहास आहे. तर ह्या ज्या गोष्टी बारीक सारीक आहेत त्यामुळं आमची आतापर्यंतची तरी चौघांची कारकीर्द आणि याच्यापूर्वी राजगुरू म्हणून EPI होते आमच्याकडे त्यांची, ती सक्सेसफुल ठरण्यामध्ये सरांचा फार मोठा वाटा राहिला. किंवा त्या महत्वाच्या जर 2-4 त्रुटी जर आम्ही नीट केल्या नसत्या त्या बंदोबस्तातल्या तर कुठेतरी नक्कीच अडचण आली असते. तर असं अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व सर, तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला नेहमी गरज राहील. आम्ही इथून आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्याला फोन करून 100% त्रास देऊ. आणि नवीन आपले जॉईन झालेले कोलुबर्मे सर, सरांना ऑलरेडी इथं अनुभव झालेला आहे जिल्ह्याचा. आणि आपल्या म्हणजे दक्षिणमध्ये थोडासा स्टाफ जास्त आहे असं सरांचं एक पहिल्यापासून म्हणणं राहायचं. तर सर त्याच्याबद्दल तुम्ही धन्यवादच मानाला आता की बरं झालं तो जास्त आहे. तर सरांकडे सर साहेबांच्या बाबतीतला एक अनुभव, मी एका केससाठी आतापर्यंत एकदाच श्रीरामपूरला गेलो आणि तेवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मधून सरांनी मला फोन केला होता की तो आलाय का. म्हणजे पोहोचण्याच्या आधीच मी व्हॉट्सअपला सरांना मेसेज केला होता SP सरांना मी श्रीरामपूरला एका केससाठी जात आहे. त्यावर सरांनी मला कॉल केला आणि म्हणले तू माझ्या ऑफिसला ये. मला वाटलं काहीतरी काम असेल, परंतु गेल्यावर कळालं काहीच काम नव्हतं. फक्त चहा पाजण्यासाठी त्यांनी मला तिथं बोलवलं होतं आणि 1-1.5 तास बसून सर्व म्हणजे आनंद झाला या गोष्टीचा. एवढ्या बिझी सिच्युएशन मधून आपला सहकारी कोणी येतो ज्युनियर, तर त्याला पण सरांनी तेवढा वेळ देऊन म्हणजे आम्हाला अटेंड केलं. मी सरांना मेसेजही केला होता म्हणलं या पुलकीचं मला खूप चांगलं वाटलं सर. साहेबांचाही स्वभाव आमच्या खेरे सरांसारखाच आहे सेम. त्यामुळं आपलं सर अत्यंत म्हणजे काय म्हणतात ते चॅलेंजिंगच काम आहे इथलं सुद्धा. त्यासाठी सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर. आणि खेरे सरांना पण आमच्या सर्वांच्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. मी या जिल्ह्याचाच प्रोफेशनल होतो आणि त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदाच आम्ही जेव्हा जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळेस ईद होते, रमजानचा महिना होता आणि बहुतेक लगेच दुसऱ्या दिवशीच रमजान ईद होती. त्यावेळेस त्यावेळेस स्वागत समारंभ त्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री गार्गे सर, सर्व DYSP, सर्व पोलीस निरीक्षक, कर्मचारी, बंधू-भगिनी. खरं तर म्हणजे मी ह्या जिल्ह्यात येण्याचीच एकदम माझ्या मनी राहिली नव्हतं. मी तर PCR नागपूरला होतो, 1.5 वर्ष झाले होते आणि काय बदली होईल असं काही शक्यताही नव्हती बिलकुल. कारण PCR म्हणलं की तसंही कोण काय जास्त एंटरटेन करत नाही आणि लोकांना वाटतं PCR ला गेलं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून याला PCR ला दिला असं. त्यामुळं माझ्या काय असं मनी ध्यानी नव्हतं. पण अचानक म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी पोस्टिंग झाली त्याच्या आदल्या दिवशी मला आमचे बॅचमेट
माकणीकर सरांचा फोन आला, प्रशांत तू नगरला जातो काय ऍडिशनल एसपी म्हणून. मी तर त्यांना लगेच म्हणलं हो, मी काय बघितलंय नाही कोणता जिल्हा आहे, तिथं क्राईम काय आहे काय माहित नाही. तिथं आपल्याला एक्झिक्युटिव्हला आता चान्स मिळालाय बस सफिशियंट. आणि मग मला म्हटलं फक्त ओला सरांशी एकदा बोलून घे. मी सरांशी बोललो. सरांनी विचारलं तुम्ही म्हणजे इच्छुक आहे का यायला, तुम्हाला पूर्वी काय आहे का इथला अनुभव. म्हटलं मला काय अनुभव नाहीये सर, पण मी माझं नेटिव्ह जेजुरी असल्यामुळं जवळच आहे. मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ऑर्डरच आली, म्हणजे कुठं जायची गरज पडली नाही, कुणाला भेटलो नाही, काही नाही, डायरेक्ट ऑर्डर आली. तिसऱ्या दिवशी मी येऊन इथं जॉईन केलं. मग सर माझ्या एक महिना अगोदरच आले होते. आम्ही दोघे रेस्ट हाऊसलाच राहायचो आपल्या वसंत किल्लीला. आणि 1 महिना चांगला गेला, म्हणजे डिसेंबरचा महिना चांगला गेला सर. आणि मकर संक्रांतीचा दिवस होता. मी गेलो होतो, जस्ट फॅमिली आली होती. आम्ही हे आपलं बीबी हे चांद बीबी तिथं गेलो होतो. आणि येताना फोन आला. मी तर सिव्हिल ड्रेसमध्येच होतो, सुट्टी होती त्यामुळं. आणि अचानक फोन आला, सर घासगल्लीत हे झाले, दंगल झाली आणि तुफान दगडफेक सुरू आहे. मी तसंच फटकन घरी आलो, कपडे चेंज केले, गेलो तर एवढा दगडांचा खच बघितला. आणि फरशीचे असे तुकडे, एकदम असे अनुकुचीदार तुकडे, एका बाजूला मुस्लिम मॉब, एका बाजूला हिंदू मॉब, आणि एकदम दगडफेक झाली होती. आणि आपल्या कोतवालीचा एकच PSI आला जस्ट पिंगळे. आणि पिंगळे एकदम डॅशिंग, त्याच्याबरोबर दुसरा एक कर्मचारी मागे बसून. पण त्या पिंगळेने अख्खा मॉब हाकलून लावला. मग सगळं स्टाफ आला, फटाफटा गुन्हे दाखल केले, आरोपी अटक केले. पण तिथून एक म्हणजे माझ्या मनात ते पिक्चर बसलं नगरमध्ये की इथं पोलीस आला की काय होत नाही. एकट्या पिंगळेनी अख्खा मॉब हाकलून लावला. पण पिंगळे तसा डॅशिंग होता, म्हणजे त्याला तो पिंगळा असा होता की त्याला आपल्या मागं कोण बसलंय याची चिंता नसायची. कुठं काय झालं की त्याची 2 व्हीलर काढणार आणि तिथं फर्स्ट रिस्पॉन्स करणार. अतिशय चॅलेंजिंग जिल्हा होता हा. मेन म्हणजे दोन्ही इलेक्शन झाले, विधानसभा झाले, लोकसभा झाले, व्यवस्थित पार पडले. त्यानंतर गुन्हे तर एवढे झाले त्याला तर काय लिमिटच नाही. म्हणजे माझ्या आयुष्यात मी एवढे ब्रुटल आणि एवढ्या प्रकारचे गुन्हे कधी बघितले नाही. म्हणजे डेकॉर्टी विथ डबल मर्डर, रॉबरी विथ मर्डर, आणि सगळं कॉम्प्लिकेटेड गुन्हे असतात. एकही गुन्हा असा सरळ नाही. बंदोबस्त असला तरी काहीतरी त्यात प्रॉब्लेम असायचा. एकही बंदोबस्त असा सरळ नाही किंवा आपण गेलोय आणि शांततेत बंदोबस्त आहे असं काय नाही. कोणतरी निदर्शन करणार, काहीतरी होणारच. तर अतिशय व्होलाटाईल सिच्युएशन होती. आणि बाकीचे इश्यू तर आपल्याला माहिती आहे, रिलिजियस इश्यू असतील किंवा बाकीचे अँगल असतील, तर त्या दृष्टीने जिल्हा अतिशय कॉम्प्लिकेटेड होता. परंतु म्हणजे आपलं नशीब पण बघा, मी याच्यापूर्वी कोणत्याही जिल्ह्याला 2 वर्ष कंप्लीट केलेली नाही. माझी 2 वर्ष व्हायच्या अगोदरच बदली झालेली. आजपर्यंत मी एकाही पोस्टिंगला 2 वर्ष कंप्लीट केले नाही. पण हा जिल्हा एवढा कॉम्प्लिकेटेड आणि तिथं मला 2 वर्ष 8 महिने काम करावं. म्हणजे मी परवा दिवशी लिस्ट बघत होतो ऍडिशनल एसपीची. 1985 पासून जेवढे ऍडिशनल एसपी झाले त्याच्यात सगळ्यात जास्त पिरियड माझा झाला. एक समाधान आहे की अतिशय म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स आले, एवढे गुन्हे झाले, एवढे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाले, पण कुठेही कुणाची अशी कॉम्प्लिकेटेड इन्क्वायरी करायची गरज पडली नाही, कुणाला कधी सस्पेंड करायची गरज पडली नाही. सगळं म्हणजे घेऊन गेलो बरोबर सगळ्यांना. आणि लोकांनी अतिशय तुम्ही मोलाची साथ दिली. कारण कोणता अधिकारी एकटा काय करू शकत नाही. तुम्ही लोक खंबीरपणे उभे असायचे आणि वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड देताना खरोखरच दमछाक व्हायची. कधी कधी म्हणजे पहिल्या 1 वर्षात असं झालं की रात्री फोन वाजायचा म्हणजे वाजायचा, 10-11च्या दरम्यान फोन वाजला की अशी भीती वाटायची. आणि फोनवर सांगायची सर रॉबरी झाली आणि एक माणूस मयत झालेला. मग आपल्याला असं वाटायचं आता काहीतरी प्रचंड लॉ अँड ऑर्डर होणार, मग आपण जाणार तिथं रिस्पॉन्ड करणार. पण तोपर्यंत ते आरोपी कुठेतरी निष्पन्न व्हायचे, लोक पकडून आणायचे, ते मॉब शांत होऊन जायचं.
तर अशा प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे PM बंदोबस्त असेल, CM असेल, इव्हन त्याच्याही उपर पूर्ण कॅबिनेटचा जिथं कुठं नसेल तो कॅबिनेटचाही बंदोबस्त इथं करायची संधी मिळाली. आणि पहिल्यांदा ओला सर आणि आता गाडगे सरांचंही अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन मला या ठिकाणी मिळालं. सरांचं तर आम्ही म्हणजे विद्यापीठात असतापासूनच एक आदर्श म्हणून किंवा एक पालकाच्या भूमिकेतून आम्ही सरांकडे बघितलं. ज्यावेळेस आम्ही विद्यापीठात आलो अभ्यास करायला त्यावेळेस सरांचं डिवाइस म्हणून सिलेक्शन झालं होतं. त्यावेळेस आम्ही अतिशय कुतूहलाने बघायचो सरांचं. म्हणजे विद्यापीठात असं एखादा अधिकारी असेल त्याचं असं बघताना तो अधिकारी कसा चालतो, कसा राहतो आणि त्याच्यापासून इन्स्पिरेशन मिळायचं. आणि त्यामुळं खरं तर त्या काळापासून आमचे सर म्हणजे मार्गदर्शकच राहिलेले आणि सरांची पालकत्वाचीच भूमिका राहिलेली आहे. म्हणजे सरांबरोबर जास्त काळ काम करण्याची संधी मिळाली नाही याची खंत आहेच, परंतु थोडा का काळ होईना परंतु सरांबरोबर काम करायची संधी मिळाली. सरांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. कलवर्मी साहेबांनी त्यांनी सांगितलं आम्ही रूम शेजारीच होती. डी हॉस्टेलला त्यांची आमची रूम शेजारी होती. तेव्हापासून चांगली ओळख आहे आणि त्यांचंही जेव्हापासून आम्ही इथं आलोय ट्युनिंग एकदम चांगलं आहे. आम्ही असं कधी एकमेकाला भासू दिलं नाही की तुमचं नॉर्थ चांगलं किंवा आमचं साऊथ खराब, साऊथ चांगलं नॉर्थ खराब. एक जिल्हा युनिट म्हणून सगळ्यांनी अतिशय हिरिरीने भाग घेऊन काम केलं. त्यांची मोलाची अशी साथ मिळाली. कधी काही मला प्रॉब्लेम आला तर मी विचारायचो, त्यांना काय प्रॉब्लेम आला तर ते विचारायचे. आणि एक जिन्सीपणा म्हणजे जिल्ह्यात कधी असं चित्र तयार होऊ दिलं नाही की बाबा हे असं तू येईन उठण बांधण असं कधीच म्हणजे आपण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे चित्र निर्माण होऊन दिलं नाही. साऊथ नॉर्थ असा कोणताही भेदभाव न करता आपण अतिशय खेळमेळीच्या वातावरणात आणि कुणावरही कोणतेही संकट येणार नाही या दृष्टीने जिल्ह्यात काम करायची संधी मिळाली. त्यांनाही मला जशी आपण साथ दिली तशी त्यांनाही साथ द्या आणि माननीय SP सरांनाही आपण त्या पद्धतीने कामात मदत करा जेणेकरून आपल्या जिल्ह्याचं नाव अजून वाढेल. कारण या जिल्ह्याचा क्राईम बघता या जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि गुन्हे डिटेक्ट करणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. त्या दृष्टीने आपणही सर्व जशी मला साथ दिली तशी माननीय SP सरांना साथ द्याल. आणि माझ्याकडून जर 2-2.5 वर्षाच्या काळात कुणाला काय दुखवलं गेलं असेल कामाच्या ओघात तर मी आपली सहृदय माफी मागतो. आणि येणाऱ्या काळातही आपली कधी कुणाचं काही काम असेल तर आपण बिनधास्त फोन करा. माझंही काही काम असेल तर मी आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहील. आणि आपण मला जो हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दलही मी आपणा सर्वांचा ऋणी राहील आणि SP सरांचाही विशेष ऋणी राहील. आणि आपण मला या कार्यक्रमात बोलवलं आणि जो सन्मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज प्रशांत खैरे साहेब या ठिकाणाहून ट्रान्सफर होऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये जात आहेत. खरं तर तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. एक व्यक्ती म्हणून त्यांची जी ओळख जी आहे तर ती तुम्हाला सगळ्यांना झालेली आहे. खरं वास्तविक काय की मी ही गोष्ट म्हणतो की आपली जी काही 30-35 वर्षाची नोकरी असते फार कमी लोक असं असतात की आपण काम करतो, पुढच्या जिल्ह्यात जातो, पुढच्या ठिकाणी जातो आणि आपल्याला परत भेटत नाही. तुम्ही बघा इव्हन तुम्ही 15-20 वर्षापूर्वी जिथं काम केलेलं होतं त्यातली तुम्हाला 5% लोकही परत भेटलेली नाही. ती शक्यता कमी असते. आपल्याला क्वचित 1-2% लोक परत भेटतात. याचाच अर्थ असा आहे की आपण फार थोड्या वेळासाठी आपलं असोसिएशन आहे. आता सगळे आपण इथं आहोत आणि एक प्रत्येक जण आपला टेन्युअर झाला की पुढे जाणार आहे आणि परत आपल्या म्हणून ना की तो एक याचा आहे इथला जो कार्यकाल आहे तो संपतो. हा सांगण्याचा उद्देश हाच आहे की एक माणूस आपला कार्यकाल करून पुढे गेला तर तो पुढे गेल्यानंतर आपण त्याच्याबद्दल काय बोलतो हे फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं की तो गेला ते बरंच झालं का,
किंवा तो म्हणजे तो माणूस म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीनं वागवत होता, चांगल्या पद्धतीनं बोलत होता. तर या गोष्टी मागं बोलल्या जातात. मला असं वाटतं की मागं ज्या गोष्टी या पद्धतीनं पण ते फार महत्त्वाचं आहे. आपला जर हे लक्षात ठेवलं की आपण आपल्या इथं 2 वर्ष 3 वर्ष आपण आहोत, म्हणजे विशेषतः पोलीस सब इन्स्पेक्टर आणि अबाव पोलीस कॉन्स्टेबल्सना तर जिल्ह्यामध्ये राहायचं आहे. परंतु हा जो असोसिएशन असतो आणि काम तर काय असतो की तो आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला आता इमर्जन्सी आहे, आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण निवांत, असं काय नाही. आता समजा मी इथं समजा 1-2 वर्षाचा पिरियड आहे तर हा कंटिन्यू आपण त्याच्यात राहणार. आपलं लक चांगलं असलं तर आपल्याला एक मधले 15 दिवस पुढे तो दॅट डिपेंड्स. आणि म्हणून हे सगळं जे काही याच्यामध्ये आपण लोकांशी कसं वागतो, त्यांना कसं पुढे घेऊन जातो, त्यांना कसं मोटिवेट करतो, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि लोक लक्षात ठेवतात. आणि त्या बाबतीत प्रशांत जो आहे तर तो अगदी 100% यशस्वी झाला. आणि पूर्वीसुद्धा म्हणजे त्याचा माझा संबंध जो आहे तो मला वाटते जास्त नाही पण असा फोनवर बोलण्यामध्ये किंवा याच्यावर, त्यामुळे मला त्याच्याबद्दलची कल्पना होती की तो म्हणजे कसा हे आहे. आणि इथं एकंदरीत इथल्या कामातून याच्यातून तो हे आला. म्हणजे आता उल्लेख एवढ्यासाठीच केला की आपण म्हणजे आणीबाणीचे प्रसंग तर सारखे येतात, परंतु आणीबाणीच्या प्रसंगातही म्हणजे तो शांत आणि संयमानं आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगामध्ये किंवा अशा प्रसंगामध्ये आपण चिडचिड न होणे, मला असं वाटतं की फार मोठा असा मला वाटतं की हे असते काय असतो की उपलब्धी असते. आपण इतर वेळी म्हणजे काय की ठीक आहे आपण शांत राहू शकतो, परंतु जेव्हा मोठा प्रॉब्लेम आहे अशा याच्यामध्ये पण आपण शांत राहू शकतो का? शांत राहू शकतो का म्हणजे शांत चित्ताने आपण त्याला डील करू शकतो का? या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्या बाबतीत प्रशांत नेहमीच त्याच्याकडचं जे एक म्हणजे आपण म्हणतो की मूळ स्वभाव आहे. आणि जरी म्हणजे तो शांत किंवा संयमानं असला तरी सुद्धा फर्मनेस आहे. म्हणजे काय असतो की आपण एखादी गोष्ट असं म्हणतो की एखादी ठरवलेली आहे की असं नाही होऊ द्यायचं, तर त्यानंतर मग तो जे भूमिका घेण्याचा आहे तर तो सुद्धा म्हणजे जी काही जेव्हा घ्यायची आहे तेव्हा खंबीर भूमिका घेणं आहे, तर ती सुद्धा मी त्याच्याकडनं ती बघितलेली आहे. आणि वास्तविक मला आता इथे येऊन साधारणतः 1.5 महिना जे झालेला आहे. आणि अशा जिल्ह्यामध्ये काम करत असताना म्हणजे मुळामध्ये म्हणजे मला असं वाटतं की तो इथं सेटल होऊन म्हणजे 2-2.5 वर्ष त्यांनी काम केलेलं असल्यामुळे एक सुरुवातीचा जो कार्यकाळ असतो म्हणजे जसं काय की त्या ह्याच्यासारखा असतो की एक पहिल्या काही 1-2-4 ओव्हर्स असतात फास्ट बॉलिंगच्या, त्या ज्या म्हणतो ना की त्याच्यामुळे मला बरंचसं असं तो काय की इथलं ते एक डायनॅमिक समजायला ती मदत झाली. बऱ्याच वेळा तो काय असतो की एक सेन्स असतो तो की म्हणजे शहर कसं आहे, जिल्हा कसा आहे, थोडंसं मला माहिती असलं तरी सुद्धा आता बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडून माहिती होण्यामध्ये किंवा लोकांना म्हणजे हा माणूस कसा, तो माणूस कसा, आणि त्याची जाण आहे, सेन्सिबिलिटी खूप चांगली आहे. म्हणजे कशाला महत्त्व द्यायला पाहिजे, कशाला काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी पॉलिटिशियन जास्त म्हणजे त्याला माइंड करतात, त्या गोष्टी ती समजणं. आणि मला असं वाटतं की ओला साहेब फार लकी असतील की त्यांना एक म्हणजे इथं आपल्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरचा जो म्हणजे ॲडिशनल SP कारण काय की आणि तो म्हणजे इथं तो असणार काय की त्याला ॲडमिनिस्ट्रेशनही बघायचं आहे आणि नगरसारखं असा एकदम डायनॅमिक शहर जे आहे ते हँडल करायचं आहे. मग अशी कोकरे साहेबांनी सांगितलं किंवा अमोलने सांगितलं की म्हणजे मी पण बघितलं की बंदोबस्तमध्ये काय की एक स्वतः हजर राहणं, हलणं नाही. आणि त्याच्यातून तो काय की सगळ्या खाली लोकांमध्ये तो जो एक हे असतो काय की एक इनडायरेक्टली बोलायची गरज नसते, काही गोष्टी सहज लोक बघून हे होतात की म्हणजे ॲडिशनल SP स्वतः बसून आहे, तो असा एक मेसेज असतो, प्रेझेन्स असतो तो या गोष्टी. मला असं वाटतं की या गोष्टी सगळ्यांनाच असा तो दिशादर्शक आहे. आणि त्यांच्या आता महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये हे झालेली आहे, तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये निश्चितच जे अपकमिंग ऑफिसर्स आहेत त्यांना एक म्हणजे तो चांगल्या गोष्टी म्हणजे काय की म्हणजे आपण त्याच्यातल्या प्रॅक्टिकल गोष्टी मला वाटते की त्यांच्याकडे नगरमधलंच खूप सांगायला असेल की जे प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्याची नवी मुंबईचा वगैरे चार्ज. नवी मुंबई म्हणजे थोडासा असा म्हणजे एक असा आपण म्हणतो ना की एक कूल प्लेस आहे आणि एक त्यांना नगरमधला खूप चांगला त्यांना अनुभव मिळालेला आहे. त्यांच्या जागेवर आता काय की वैभव आलेला आहे,
वैभवसाठी एक फार म्हणजे आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वैभव नेहमी म्हणायचा की हे 6 आहे आणि हा म्हणायचा की नाही 9 आहे ते. तो तिकडून बघत होता, हा इकडून बघत होता. आणि जसं असायचं की याचं नेहमी म्हणणं असायचं की माझ्याकडं माणसं तुम्ही कमी देत आहे आणि काय असतं. तर आता कसं आहे की जसं म्हणतो ना की तो जो नेहमी त्या पंक्तीत बसलेला माणूस तो बाजूच्या मागे बघतो की तिथे बुद्धी किती वाढली. तर आता बुद्धी वाढण्याचंच काम आता त्याच्याकडे आलेलं आहे. त्यामुळे आता त्याला लक्षात येईल की बुद्धी वाढताना किती जपून वाढावी लागते आणि ते करताना काही लोकांना मिळत नाही, काही लोकांना कमी मिळते, काही लोक नाराज होतात. तर ते बुद्धी वाढण्याचं आता अगदी म्हणजे असं काट म्हणजे म्हणतो ना की अगदी कसरतीचं काम त्याच्याकडं जे आहे आलेलं आहे. आणि अगेन तो हे म्हणतो की नॉर्थ आणि साऊथ दोन्हीकडचे डायनॅमिक्स तो तिथल्या ठिकाणी वेगळे आहे जरी असतील तरी तिकडचे जे आहे ते चॅलेंजेस जे आहेत तर ते तिथले आहेत आणि दोन्हीचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. जसं की एखादा जो म्हणजे हे म्हणतो ना की बॅट्समन म्हणजे तो दोन्ही याच्यासारखा आहे. म्हणजे इंग्लंडची खेळपट्टी आणि ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी तुम्ही दोन्हीकडे जावा तुम्हाला मार बसणार आहे. तर तुम्हाला तसं आहे ते म्हणजे ते दोन्हीकडे तुम्ही नॉर्थ आणि साऊथ आहे तर तुम्ही त्या याच्यासारखं आहे. पण वैभवला जो म्हणजे तिकडे म्हणजे त्या नॉर्थच्या याच्यामध्ये जो म्हणजे ताऊन सलाखून निघाल्यानंतर तिथं मला वाटते की त्याला अडचण येणार नाही. त्याच्यासाठी आता फक्त काय की एक चॅलेंज हेच असणार की 2 वर्ष 8 महिन्याचा कार्यकाळ जो आहे याने केलेला विक्रम जो आहे तर तो त्याला परत जो त्याच्या पुढे असणार आहे. आता इथनं पुढं त्याच्यासाठी मिनिमम 2 वर्षाचा कार्यकाळ त्याला इथं मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की प्रशांत गेल्यानंतर तितक्याच ताकदीचा आणि तेवढा स्ट्रॉंग तितकाच डायनॅमिक असा ऑफिसर या ठिकाणी मिळालेला आहे आपल्याला. तिकडे पण जे आता तिकडचे ऑफिसर जॉईन व्हायला आणखी वेळ आहे मी त्यांच्याबद्दल पण मी यांच्याकडनंच ऐकलेलं आहे की चांगला ऑफिसर आपल्याला नॉर्थला पण मिळालेला आहे. परंतु या पद्धतीनं म्हणजे हे कसे नेतृत्व किंवा अशा पद्धतीने हे मिळणं यासाठी हे फार गरजेचं आहे. कारण काय की तुम्हाला जेव्हा मोठं युद्ध किंवा मोठी लढाया रोजच लढायच्या आहेत तेव्हा तुम्हाला मग तेवढं तसंच आपल्याला म्हणजे म्हणतो ना की त्याच पद्धतीचे स्ट्रॉंग आपल्याला सेनापती पण जे आहे तर ते महत्त्वाचे असतात. नाहीतर अदरवाईज आपण म्हणजे काय की थोडंसं हतबलता येऊ शकते. आणि जो काही माझा 1.5 महिन्याचा जो काही अनुभव आहे ह्या जिल्ह्यातला म्हणजे पूर्वीचा अनुभव तर म्हणजे निश्चित चांगला होता. पण आता जो काही बदलत्या परिस्थितीत जो काही 1.5 महिन्यातला अनुभव आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे इथले जे ओव्हरऑल जे पोलिसिंग आहे म्हणजे पोलीस आहेत ते टीममध्ये काम करतात आणि एक जीवानं काम करतात. म्हणजे जिथं जे ॲक्च्युअल जे आपण म्हणतो की पोलीस जेव्हा उभं राहायचं तेव्हा उभं राहतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जमेच्या आहेत. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी बऱ्याच ठिकाणी काम केलं, नागपूर असेल, अमरावती, अकोला, संभाजीनगर, सांगली, बऱ्याच ठिकाणी मुंबई, कोकण. तर तो काही गोष्टी म्हणजे काय की मला इथं प्रकर्षानं जाणवलं की सगळे म्हणजे काय की यांनी किंवा उदाहरण जसं दिलं किंवा एक API स्वतः क्राऊड कंट्रोल करतोय. या गोष्टी ज्या आहेत या अशा पद्धतीचे जांबाज आणि धडाकेबाज अधिकारी म्हणजे तुमच्या रूपानं सगळेजण आहेत आणि आपण येणाऱ्या काळामध्ये पण अशा पद्धतीनं जो आहे तो काम करूया. मी पुन्हा एकदा म्हणजे प्रशांतला खूप मी धन्यवाद देईन की त्यांनी या जिल्ह्यासाठी एक उत्कृष्ट अशी सेवा दिलेली आहे. कारण काय की एक हे असतो म्हणजे एक लिगसी बनत असते. अधिकारी बदलून गेल्यानंतर मागं एक अधिकारी एक नाव काढत असतात की अरे नाही म्हणजे हे ॲडिशनल SP होते आणि त्यांच्या काळचा समजा हा बंदोबस्त किंवा त्यांच्या काळातले तर तो हा एक मागं बोललं जातं. आणि मला असं वाटतं की अनेक गोष्टी ज्या आहेत प्रशांत तुझ्याबद्दल अधिकारी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे संयमी आणि तितकाच फर्म ठाम असणारा आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे जो काय की स्वतः उतरून लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण म्हणतो अशा पद्धतीचा एक अधिकारी जो आहे तर तसा ठसा तो उमटवलेला आहे. आणि निश्चितच पुढं भविष्यामध्ये तुझ्याकडून अनेक लोकांना ते म्हणजे नक्कीच म्हणजे दिशा मिळेल. या निमित्तानं आपण या दोन्ही म्हणजे अधिकाऱ्यांना आपण निरोप देतो. एकाला हे आहे आणि ते म्हणजे जे नवीन एक अधिकारी पण आता जॉईन होतील तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
मेरी शॉप है